नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज करणार आहे पिठलं। त्यासाठी घेतले मिरची आणि लसूण घेतलाय भरपूर, हे बारीक करून घेतले मिक्सरला। पाणी, हळद, मोहरी, जिरं, तेल, मीठ, इथं कांदा घेतलाय, नंतर कोथिंबीर घेतली। चला तर करूया रेसिपीला सुरुवात। कढई गरम करायसाठी ठेवली आपण। इथं तेल घालून घेऊया। तेल गरम होत आहे। आता ह्यामध्ये घालूया आपण पहिला मोहरी। मोहरी तडतडत आहे। आता घालूया जिरे, कढीपत्ता आहे, कांदा। हे चांगलं भाजून घेऊया पहिला। थोडीशी हिंग पावडर, कांदा लाल भाजून घ्यायचा नाही, असाच भाजून घेऊ। आता ह्यामध्ये घालूया आपण मिरची बारीक केलेली। ते ज्याला तिखट पाहिजे त्याने जास्त घेऊ शकता, ज्याला कमी पाहिजे त्याने कमी घालू शकता। हळद घालूया, मिरची आता भाजले। हातामध्ये घालूया पाणी। आता चवीपुरतं मीठ, पाणी उकळल्यानंतर हे पीठ घालून घेऊया त्यामध्ये। पाणी उकळलंय आणि आज तुम्हाला एक टिप सांगणार आहे। ज्याच्या घरात हे गॅजेट आहे ना, ह्या गॅजेटचा पूर्णपणे वापर करून घ्या। ह्या गॅजेटमुळं म्हणजे हे हलवायचं आहे, ताक हलवायला किंवा हे आहे आपण करतो वापर अंड्याचं हे हलवायसाठी, पण आज आपण हे पिठलं हलवण्यासाठी करणार आहे। ह्याच्यामुळे एकसुद्धा गाठ तयार होत नाही पिठल्यामध्ये। तर चालू करूया आपण आता। ठीक आहे, हे असं हलवून घेऊन सोडायचं। एका हाताने सोडून हे असं एका साईडनं हलवून घ्यायचं, म्हणजे एक सुद्धा गाठ होत नाही। माझ्या एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही। चला आपण घालून घेते मी, म्हणजे तुम्हाला दिसेल। बघू शकताय आपण ह्याचा वापर करून गाठी कशा झाल्या नाहीत बघा। चला आता ह्यामध्ये ही फुलालेली कोथिंबीर आहे। फुलालेली कोथिंबीर खूप छान लागते झुणक्यामध्ये, म्हणजे पिठल्यामध्ये। झुणका म्हणतात, पिठलं म्हणतात। बघू शकताय आपलं पिठलं कसलं झालंय छान। गावरान पिठल्याचा नादच नाही करायचा। बघा पिठलं कसं झालंय आपलं एकसारखं। थोडा वेळ शिजून देऊया हे। इथं आपलं पिठलं तयार झाले। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा एकसारखं झाले। शिळ्या भाकरीबरोबर पिठलं खूप छान लागतं आणि ह्यामध्ये तेल सुद्धा सोडून खातात। गावाकडे पिठलं केलं लोक काय म्हणतात माहिती आहे? पिठलं तोंडाला पाणी सुटलं। असंच माझं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।